चला तर मंडळी, आज आपण मॅकडॉनल्ड सारखा कुरकुरीत आणि बाहेर मिळतो त्यापेक्षा खूप कमी खर्चामध्ये परफेक्ट पदार्थ करूया। नवीन बटाटे घेतले ज्याची साल पातळ असते किंवा लाल सालीचा बटाटाही वापरू शकतात। साल काढून स्वच्छ धुवून घ्यायचे। बटाट्याच्या चारी बाजू या पद्धतीने कट करून घ्यायच्या। बटाटा उभा धरून 4 ते 5 स्लाइस करून फ्रेंच फ्राईज कट करायच्या। फ्रेंच फ्राईज खूप जाड ठेवायच्या नाही, नाहीतर कुरकुरीत होत नाही। 2 वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायच्या। बर्फाच्या पाण्यामध्ये 10 मिनिटं तशाच ठेवायच्या। तोपर्यंत कढईमध्ये पाणी गरम केलं, त्यामध्ये मीठ आणि व्हिनेगर घालायचं। पाण्याला उकळी आली की फ्रेंच फ्राईज घालायचे। मोठ्या आचेवर उकळी येऊ द्यायची। उकळी आली की गॅस मध्यम करून फक्त 4 मिनिटं शिजवायचे आणि लगेच काढून घ्यायचे। कॉटनच्या कापडावर अर्धा तास वाळवून घ्यायचे। अर्धा तासानंतर 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लोअर घालून मिक्स करायचं। चांगल्या गरम तेलात मोठ्या आचेवर फक्त 1 मिनिट तळून काढून घ्यायचे आणि गार करायचे। सविस्तर प्रमाण आणि टिप्ससह रेसिपी आपल्या चॅनलवर आहे। टायटलमधल्या त्रिकोणावर क्लिक करून नक्की पहा। गार झाल्यानंतर सेकंड फ्राईंग करताना तेल चांगलं गरम करायचं आणि लो टू मीडियम फ्लेमवर सोनेरी रंगावर येईपर्यंत तळायचे। मीठ घालून सर्व्ह करायचे। सुपर क्रिस्पी फ्रेंच फ्राईज तयार।